नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर बहुतांश महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते आणि त्यापैकी बहुतेक महिलांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत। परंतु जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला पेमेंट मिळणार नाही आहे। त्यासाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हे कसं बघायचं की माझं जे आधार कार्ड आहे ते माझ्या बँकेशी संलग्न म्हणजे लिंक आहे की नाही। तर ह्या व्हिडिओमध्ये मी सर्विस त्याबद्दल माहिती देणार आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे हे पाहू शकता की तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आधारशी लिंक आहे की नाही, आणि जर नसेल तर तुम्हाला पुढे काय करायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तत्पूर्वी अशा महत्त्वाच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि लाईक मात्र अवश्य करा। सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे टॅप करायचं आहे। इथे तुम्हाला लिहायचं आहे UIDAI। इथे तुम्हाला UIDAI वर टाईप करायचं आहे। टॅप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। इथे पाहू शकता माय आधार, त्यानंतर इथे आधार सर्व्हिसचं ऑप्शन असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही थोडंसं रोल करून खाली आलात तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळून जाईल आधार लिंकिंग स्टेटस, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। इथे थंबचं एक चित्र असेल, खाली लॉग इन असेल, लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर मेन्शन करायचा आहे। मी ते माझा आधार नंबर टाकून देतो। नंतर तुम्हाला इथे जो कॅप्चा दिला आहे तो इथे तुम्हाला इथे असाच टाईप करून घ्यायचा आहे। 7X5F9। येथे कॅप्चा टाकून झाल्यानंतर गेट OTP वर क्लिक करायचं आहे। गेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ज्या आधार कार्डवर जो मोबाईल लिंक असेल त्यावर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला येथे टाकून द्यायचा आहे। तुमचा OTP येथे टाकून झाला की तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। इथे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे पहा अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल। इथे तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस बँक सीडिंग SEEDING स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल बघा, इथे दिसतंय कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। असं जर आलं तर तुमचा इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नावसुद्धा दिसून येईल। असं जर झालं तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी लिंक आहे हे समजा, म्हणजे तुमचे येणारे पैसे या महिन्याला नक्कीच येऊन जातील। आणि जर असं नसेल, जर लिंक नसेल दाखवत, तुम्हाला तुमच्या जवळील बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे। त्यांना सांगायचं आहे माझं लिंक करून द्यायचं आहे बँकेशी आधार। मग ते तुम्हाला तिथे एक फॉर्म देतील, तो तुम्हाला फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे। पोस्टाचं अकाउंट असेल तर पोस्टात जायचं आहे, तिथेही तुम्हाला ही सुविधा उपलब्ध आहे, ठीक आहे। आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला एक 24 तासात किंवा 2 दिवसात तुमचं आधार जे असेल ते बँकेच्या अकाउंटशी लिंक होऊन जाईल। तर तुम्हाला आता काळजी करायचं काही कारण नाही। तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुमचं बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या आधारशी लिंक आहे की नाही। अजूनही तुम्हाला काही इश्यू वाटत असेल तर मला कमेंटमध्ये कळवू शकता। व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक अवश्य करा आणि MA टेक्नॉलॉजीला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा। नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन। आता पुरतं इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड टेक केअर, बाबा।